सर्व वक्त्यांनी बरंच काय बोललेलं आहे. खास करून मी 9 ऑक्टोबरला आलो होतो, त्यावेळेस मी बोललो होतो बरंच काही, आणि त्यामुळे सर्वांना काही प्रश्न निर्माण झाले. तर 9 ऑगस्ट तारखेपासून आजपर्यंत आपण त्यांना सांगितलं होतं की आपण कोर्टात गेलं पाहिजे. त्या हिशोबाने सावंत सर व इतर टीमनं काम सुरू केलेलं आहे. आणि त्यामुळं इतर लोक त्या टायमाला पण काय बोलत होते की मुख्यमंत्र्याला घेऊन जाऊ आणि आपण एका मिलचं उद्घाटन करू, म्हणजे ती मिल आपल्याला भेटेल आणि तिथं घर भेटेल. ते तर झालं नाही. मुख्यमंत्री पण पदावून गेले, पण ते काम झालं नाही. पण आपण जे न्यायालयीन लढ्यासाठी आपण सुरुवात केलेली आहे त्याला चांगल्या प्रकारे मार्ग भेटत चाललेला आहे. आता न्यायालयीन लढा लढण्यासाठी आपल्याला ही जी रिट पिटिशन फाईल करावं लागतं हायकोर्टमध्ये, ती रिट पिटिशन 2 प्रकारचे रिट पिटिशन असतात हायकोर्टमध्ये. एक अपिलेट रिट पिटिशन, एक ओरिजिनल साईडचं रिट पिटिशन. आता अपिलेट रिट पिटिशन काय असते, सातारा कोर्टामध्ये, जिल्हा कोर्टामध्ये एखाद्याने जर केस हरलं तर त्यांना आपल्याला हायकोर्टामध्ये अपील करता येतं. त्यामुळे त्या पिटिशनला काय म्हणतात, अपील पिटिशन, म्हणजे ती इथल्या कोर्टाची पिटिशन अपील पिटिशन केलो. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये एक ओरिजिनल ऍक्ट बनलेला आहे, म्हणजे ओरिजिनल साईडचा ऍक्ट बनलेला आहे. तर ओरिजिनल साईडचा ऍक्ट का बनला, तर इंग्रजाच्या टायमाला जे मुंबईमध्ये राहतात, बृहन्मुंबई व मुंबईच्या जे ज्युरिडिक्शन आहे महानगरपालिकेचं, त्या ज्युरिडिक्शनमध्ये जे काही डिस्प्यूट होती, जे काही प्रॉपर्टीचे मॅटर होते, जे काही वारस एखाद्याचे प्रॉपर्टी डिस्प्यूट विल बनवलं, त्याची जे काही डिस्प्यूट होतील ते सर्व डिस्प्यूट मुंबई हायकोर्टच्या ओरिजिनल साईडला पाठवलं जातं. त्याचं कारण म्हणजे ती प्रॉपर्टी मुंबईमध्ये आहे, ती प्रॉपर्टीचा ओनर मुंबईमध्ये राहतो, ती फॅमिली मुंबईमध्ये राहते. म्हणून त्या हायकोर्टला पॉवर देण्यात आली की तुम्ही प्रॉपर्टीचं रेट जर 1 करोडच्या वर असेल तर ती पिटिशन डायरेक्ट हायकोर्टच्या ओरिजिनल साईडला अपील करता येते, म्हणजे फाईल करता येते. त्याप्रमाणे आपलं गिरणी कामगारचं बी तसेच पिटिशन आहे. कारण गिरणी कामगाराचं जे भांडणं आहे तिथं कोर्टामध्ये जात असताना पहिल्या सुरू विचारलं जातं की ज्युरिडिक्शन म्हणजे काय. जर कोल्हापूरला मर्डर झालं तर त्याचं FIR साताऱ्याला घेत नाही, कारण त्याचं ज्युरिडिक्शन ठरलेलं आहे. कोल्हापूरचं ज्युरिडिक्शन, साताऱ्याचं ज्युरिडिक्शन. तसं ओरिजिनल साईडचं सुद्धा ज्युरिडिक्शन ठरलेलं आहे, त्याचा इलाका ठरलेला आहे की इथल्या कोर्टामध्ये कुठले मॅटर येतील. तर इथल्या कोर्टामधले इथल्या प्रॉपर्टीशी रिलेटेड मॅटर ओरिजिनल साईडला फाईल केले जाते. तर आपलं मॅटर हे हायकोर्टच्या ओरिजिनल साईडलाच जाणारं मॅटर आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही कुठे काम करत होता, मुंबईमध्ये, तुमचं वास्तव मुंबईमध्ये होते. मुंबई कुठं काम, कुण्या ठिकाणी काम करता, मिलमध्ये काम करत होता. मिल कुठे आहे, जेवढ्या मिल आहेत मुंबईमध्ये ते सर्व बृहन्मुंबईच्या इलाक्यामध्ये, परळपासून तर पूर्ण कुर्लापर्यंत, म्हणजे मुंबईच्या ज्युरिडिक्शन मध्ये मिल आहे. मग आपले प्रॉपर्टीचंच भांडण आहे ना. घर म्हणजे सिव्हिल डिस्प्यूट, हे काही क्रिमिनल भांडण नाही आहे, आपलं सिव्हिल लढाई आहे. मग तुम्हाला घर पाहिजे, घर कुठं पाहिजे, मुंबईमध्येच पाहिजे. मग मुंबईमध्ये का पाहिजे, कारण आम्ही मुंबईमध्ये मिलमध्ये काम करत होतो. मिल कुठे आहे, मुंबईच्या जागेवर आहे, आणि आम्हाला घर कुठं पाहिजे, मिल जिथे होते त्या जागेवर आम्हाला घर पाहिजे. म्हणून आपलं कॉज ऑफ ऍक्शन मुंबईमध्ये झालेलं आहे. म्हणून ओरिजिनल साईड, जे मुंबईची ओरिजिनल साईड आहे, ओरिजिनल साईडचा एक ऍक्टच आहे, त्याचे वेगळे सेक्शन आहेत. त्या ऍक्टनुसार आपलं डिस्प्यूट मुंबई हायकोर्टच्या ओरिजिनल साईडला गेलं जातं. दुसरी गोष्ट, कोर्टामध्ये हे ज्युरिडिक्शन झालं. दुसरी गोष्ट विचारलं जातं, बाबा कॉज ऑफ ऍक्शन, भांडणाचं कारण काय. जे विचारणार, बाबा तुम्ही आलात काय, काय भांडणं झालं, मारामारी झालं तर पोलीस स्टेशनला जातो, भावाचे प्रॉपर्टी डिस्प्यूट झाले की कोर्टात जातो. मग कोर्ट पण विचारतं, बाबा कॉज ऑफ ऍक्शन, भांडणाचं कारण काय. तर आतापर्यंत आपलं भांडणाचं कारण काय ते ठरलेलं आहे. काय भांडणाचं कारण आहे की आपण मागच्या वेळेस मी सांगितलं की जे आता मी एक नोटीस पण बनवलेली आहे, त्या नोटीसमध्ये सर्व उल्लेख आहे. नोटीसमध्ये आपला पहिला 1991चा जो GR निघालेला आहे, 1/3 जागा मुंबईच्या मालकांना देण्यात येईल, 1/3 जागा गिरणी कामगाराला देण्यात येईल, आणि 1/3 जागा जे इतर ऑर्गनायझेशन त्यांना देण्यात येईल. मग हे जे ज्युरिडिक्शन त्यांनी ठरवलं, हे जे GR त्यांनी केलं, तर पहिल्याच ह्याच्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जो GR आहे तो आपण टाकलेला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या टायमाला 2012चा GR आहे, 12चं ऍप्लिकेशन ऑफिसर फॉर लॉटरी निघालेलं आहे 2012ला, ते पण टाकलेलं आहे.
आणि एक तिसरं आपण टाकलेलं आहे जी आर ते 2024चं निघालेलं आहे. म्हणजे भांडणाचं कारण करण्यासाठी आपल्याला भांडणाचं कारण कोर्टाला सांगितलं. भांडणाचं कारण काय झालं, काय भांडणं झालं तुमचं गव्हर्नमेंट सोबत. आमचं गव्हर्नमेंट सोबत भांडणं हे झालं 91ला त्यांनी मिलच्या जागेवर आम्हाला घर देतो म्हणले होते, घर दिले नाही. 2012ला त्यांनी आम्हाला घर देतो म्हणले, काही लोकांना घर लागले, काही लोकांना घर लागले नाही. मग भांडणं झालं काय, व्हॉट इज द रिझन ऑफ कॉज ऑफ ऍक्शन. तुमचं भांडणाचं कारण काय. भांडणाचं कारण आमचं असं आहे, 2012ला ज्यांना घर भेटली आम्ही काढली ती घर. कुठं कुठं भेटली, आपलं घर बरेच ठिकाणी भेटलेले आहेत. गोरेगावला भेटलेले आहेत, दादरला भेटलेले आहेत, परळी त्याला वडाळाला भेटलेले आहेत, बरेच ठिकाणी आणि वरळीला भेटलेले आहेत. प्रत्येक ठिकाणीचं आम्ही कॅल्क्युलेशन काढलं. आता 2024ला एक रिट पिटिशन आली होती कांबळेची. ते कांबळेची रिट पिटिशन अशी होती की त्यांचं त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन, गिरणी कामगाराच्या घराची किंमत होती 1,20,00,000 रुपये आणि त्यांना सांगितले की तुम्ही 30 लाख रुपये भरा. आता आपण 9 लाख भरू शकत नाही तर 30 लाख कुठून भरणार. मग कांबळेने 30 लाख रुपये भरले नाही. मग कांबळेने 30 लाख रुपये नाही भरला म्हणून म्हाडानं त्यांची लॅटरी कॅन्सल करून टाकली. मग कांबळेने म्हणले की पनवेलला, तर मग त्यांनी सांगितले की आमची लॅटरी तुम्ही कॅन्सल का केला, कारण तुम्ही इकडे 30 लाख भरू शकत नाही. तर कोर्टानं असं करण्यात झाली की ते मिलनी गिरणी कामगार अलॉट झालेला फ्लॅट आहे ते त्यांनाच भेटलं पाहिजे होतं आणि त्याच्या पैशाची बंदोबस्त तो करेल, पण तो दुसऱ्याला देता कामा नये. म्हणजे गिरणी कामगाराला जे घर भेटले मुंबईमध्ये भेटले तेच घर त्यांना भेटलं पाहिजे. तर सांगायचा मुद्दा असंच होता की 1,20,00,000 जे घर आहे तर 50 लाखापर्यंत मुंबईमध्ये घर तुम्हाला भेटू शकतात. म्हणजे त्या घराची किंमत आहे. तर आम्ही रेडी रेग्युलर असतो गव्हर्नमेंटचा की इथल्या जमिनीचा भाव किती असतो, त्या घराचा फ्लॅट जेव्हा रजिस्टर होतं तर त्याची स्टॅम्प ड्युटी किती घेतो गव्हर्नमेंट, तर स्टॅम्प ड्युटी गव्हर्नमेंटनं फिक्स करून दिलेले आहेत. ह्या प्रॉपर्टी तुम्ही खरेदी केला तर तुम्ही 2 रुपयाला खरेदी करा, पण स्टॅम्प ड्युटी जे गव्हर्नमेंटचा रेट आहे त्याच्यावरच ते घेणार. असं नाही की आणि तुम्ही वाढून घेतला तर मी गव्हर्नमेंट म्हणा की एवढी स्टॅम्प ड्युटी तुम्हाला पे करावं लागेल. तर आम्ही कॅल्क्युलेट